बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांना आपण सबस्क्राइब केला नसाल किंवा सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब जरूर करावं, जेणेकरून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या अनुषंगाने असलेल्या बातम्या पोहोचवण्यासाठी या माध्यमाची आपल्याला मदत होत असते। त्यासाठी आपण सर्वांनी या माध्यमाला मोठं जरूर करावं ही नम्र विनंती करतो। गेल्या काही दिवसांपासून शिवसैनिकांना आपण पाहिलं असाल, या राजकीय उलथापालथ्यांच्या बातम्यांमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हा सर्वांसमोर आल्या नाहीत किंवा त्या वंचित राहिल्या। काही महत्त्वाच्या बातम्या ह्या अडगळीत पडल्या। त्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी की महाराष्ट्राचं विरोधी पक्षनेते पद हे नेमकं कुणाकडे असणार आहे। महाराष्ट्राला या 5 वर्षांसाठी विरोधी पक्षनेते पद असणार की नाही असणार, इथपासून या प्रश्नाची सुरुवात आहे बरं का। आणि विरोधी पक्षाचे किंवा पक्षनेत्याचे अधिकार काय असतात, विरोधी पक्षनेता असणं का गरजेचं आहे, म्हणजे सुदृढ लोकशाहीसाठी या सत्ताधाऱ्यांवर, मदमस्त सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेता हा असणं का गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हा सर्वांसमोर घेऊन येईल। आणि सध्याच्या घडीला महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता असेल की नसेल या देखील गोष्टी तुम्हा सर्वांसमोर घेऊन येईल। ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे शिवसैनिकांनो। हा सारा झालेला प्रकार हा आहे असा आहे। आता हा प्रकार एक्सेप्ट करून पुढे चालावं लागणार आहे, एक्सेप्ट करावं लागेल, कारण जे काही आहे मशीन तोड विजय झालेला आहे, मशीन तोड, झोल झपाटे सगळं काही ते तुम्ही सगळं सध्या तरी आपण तुर्तास त्याला बाजूला ठेवूयात। आता महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या विषयावर येऊयात आणि विधानसभेच्या आतमध्ये आपल्याला काय काय इथून करावं लागेल या गोष्टींकडे आपण सध्या लक्ष देऊयात। आणि मला खरं तर आभार मानायचे भास्कर जाधव साहेबांचे, शिवसेनेचे जवळपास ही 6वी-7वी टर्म असेल त्यांची, जवळपास त्यांचा विधानसभेतला हा जवळपास 40 वर्षांचा अनुभव असेल। मी भास्कर जाधवांचे, मला वाटतं आज त्यांचा मी 3रा व्हिडिओ पाहिलेला आहे। शिवसेना नेते भास्कर जाधव साहेबांचा हा 3रा व्हिडिओ जवळपास माझ्या पाहण्यात आलाय, तुमच्या देखील पाहण्यात आला असेल, वेगवेगळ्या माध्यमांवर असेल। भास्कर जाधव वारंवार एकाच मुद्द्यावर येत आहेत, ते म्हणतायत विरोधी पक्षनेते पद हे देवेंद्र फडणवीस, आम्हाला खात्री आहे की देवेंद्र फडणवीस म्हणजे एका चांगल्या मुख्यमंत्र्यासारखं वागतील, सत्तेच्या प्रमुखासारखं वागतील आणि देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते पद हे पद देण्यामध्ये कुठलीही आडकाठी आणणार नाहीत। मी वारंवार ह्या गोष्टींचा विचार करत होतो, नेमकं भास्कर साहेबांना याच्यातून काय सांगायचंय। त्यानंतर या सगळ्याचा मी थोडासा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या लक्षात काही महत्त्वाच्या गोष्टी आल्या। बघा, आजपर्यंत जवळपास 70-80 वर्ष झाली असतील महाराष्ट्राच्या राजकारणाने कधीही विरोधी पक्षनेत्याशिवाय महाराष्ट्राची विधानसभा पाहिलेली नाहीये। पण आताची परिस्थिती पाहता, आताचं संख्याबळ पाहता, जे काही आकडे विधानसभेच्या निकालानंतर समोर आलेले आहेत त्या आकडे पाहता, नियमाप्रमाणे महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता बनण्या इतकं संख्याबळ कुठल्याही 3ही महत्त्वाच्या पक्षांकडे नाही। म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल, छोट्या मोठ्या पक्षांचं सोडूनच द्या। कारण महाराष्ट्राच्या एकूण सदस्यांपैकी, विधानसभा सदस्यांपैकी म्हणजे 288 पैकी 1 सदस्य ज्या पक्षाकडे असतील आणि तो विरोधाची भूमिका घेत असेल, सरकारच्या विरोधाची भूमिका घेत असेल, तर तो पक्ष आपला विरोधी पक्षनेता ठरवू शकतो। आता 1 किंवा 10% तुम्ही म्हणू शकता, एकूण सदस्य आहे 288, 1 घेतला तर जवळपास 28.8 29 सदस्य तुम्ही पकडू शकता। 28 ते 29 सदस्य ज्या पक्षाकडे असतील तो पक्ष आपला विरोधी पक्षनेता ठरवू शकतो। आता मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 12 ते 13 आमदार आहेत, काँग्रेस पक्षाकडे 15 ते 16 आमदार आहेत आणि शिवसेनेकडे 20 आमदार आहेत। ही संख्या पाहता कुठल्याही पक्षाकडे स्वतःचं असं संख्याबळ नाही जेणेकरून आपण 28-29चा आकडा पार करू। आता तुम्ही म्हणाल 2-3 पक्ष एकत्र येऊन आपला विरोधी पक्षनेता ठरवू शकतात का, तर तसं होऊ शकत नाही। कायद्याप्रमाणे ह्या 2 पक्षांना किंवा 3 पक्षांना एकत्र येऊन मर्जन करावं लागेल, एक नवीन गट स्थापन करावा लागेल, त्या गटाची परवानगी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडनं घ्यावं लागेल, त्या गटाला रेकग्नाइज करून घ्यावं लागेल। रेकग्नाइज झाल्यानंतर त्या गटाचं नाव काय असेल, मग त्या गटाचं चिन्ह काय असेल, हा सगळा काथ्याकुटा आहे, हा खटाटोप आहे, ह्या गोष्टी शक्य नाहीत। त्यामुळे विरोधी पक्षनेते पद हे नियमाप्रमाणे तसं होऊ शकत नाही। पण
इथे एक पण आहे, लक्षात घ्या. हा पण काय आहे, याचे सर्वस्वी अधिकार, म्हणजे प्रत्येक गोष्टीला क्लॉज असतात तिथे, याचे सर्वस्वी अधिकार हे स्पीकरकडे म्हणजे विधानसभा अध्यक्षांकडे तुम्ही म्हणू शकता, किंवा विधानसभेच्या अध्यक्षांच्या सोबत, म्हणजे जसं काल परवा मला वाटतं मीडियावाल्यांनी देवेंद्र फडणवीसांना हा प्रश्न केला की विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे असेल, तर त्यांनी सांगितलं याचे सर्वस्वी अधिकार आता हे विधानसभेच्या अध्यक्षांकडे आहेत. देवेंद्र फडणवीसांनी जरी हा मुद्दा टोलवला असला विधानसभेच्या अध्यक्षांकडे, तरी देखील एकमेव विधानसभेचे अध्यक्ष नाहीत जो याचा निर्णय घेणार आहेत. तर सत्ताधारी पक्ष म्हणून सत्ताधाऱ्यांना सुद्धा त्याला एक परवानगी द्यायची असते. म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना ह्याची परवानगी द्यायची असते. त्यामुळे यांच्याकडे सुद्धा त्या गोष्टी अवलंबून आहेत. आणि एक सुदृढ लोकशाही चालावी, राज्य आणि सुशासन चालावं, यासाठी विरोधी पक्ष नेता असणं हे फार गरजेचं आहे. आता हे कुणाला किती कळतं मला माहीत नाही, पण एक काळ असा होता, गोपीनाथ मुंडेंचा मला एक प्रसंग आठवतो. गोपीनाथ मुंडे, एक असा प्रसंग होता, वेळप्रसंगी ते काँग्रेसमध्ये जाणार होते. त्यावेळेस काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं की तुम्ही विरोधी पक्षातच थांबावं, कारण आम्हाला महाराष्ट्रामध्ये सुदृढ असा विरोधी पक्षनेता सुद्धा हवा आहे. म्हणजे एक काळ असाही होता, महाराष्ट्राचं काय, देशाचं काय, लोकशाहीमध्ये असाही काळ पाहिजे जिथे. मला आणखी एक प्रसंग आठवतो, मला वाटतं काँग्रेसचं सरकार होतं आणि विदेशामध्ये, तुम्हाला जर हा प्रसंग आठवत असेल तर जरा कमेंटमध्ये व्यक्त व्हा, मी एक वरवर त्याची एक कल्पना देतो. विदेशामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी कुणाला तरी पाठवायचं होतं, मला वाटतं युनायटेड नेशनमध्ये पाठवायचं होतं, जर मी चुकत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हा. त्यासाठी सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यालाच पाठवला. आता खरं तर सत्ताधाऱ्यांमधनं कोणीतरी जायचं असतं, पण भारताचं रिप्रेझेंटेशन करायचंय ना, मग सत्ताधाऱ्यांमध्ये सत्ताधारी असतो काय विरोधी असतो काय, रिप्रेझेंटेशन भारताचं कोणी करू शकतं. मला वाटतं त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयींनी त्यावेळेस भारताचं रिप्रेझेंटेशन परदेशात केलं होतं, मला वाटतं युनायटेड नेशनमध्येच केलं होतं, मी त्याची माहिती घेईल. पण हे असले देखील काही प्रसंग आहेत, याला म्हणतात सुदृढ आणि निरोगी लोकशाही. आता इथे 7-8 आमदारांची कमी आहे, याचा अर्थ आता हा जो सत्ताधारी पक्ष आहे तो किंवा स्पीकर जे कोणी बनतील ते, आता ह्यांची भूमिका आपल्याला पुढे पाहायची आहे की हे नेमकं कोत्या मनाचं दर्शन घडवतात की महाराष्ट्राला एक विरोधी पक्षनेता असायला हवा, महाराष्ट्राच्या भल्यासाठी असायला हवा, यासाठी म्हणून विरोधी पक्षनेत्यासाठी आपली आडकाठी घेत नाहीत. हे सगळं पाहायचंय. आता मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो, विरोधी पक्षनेता का असायला हवा आणि त्याच्याकडे कोणते अधिकार असतात. शेड्यूल 10 प्रमाणे मोठ्या पक्षाला, म्हणजे ज्या कुठल्या, समजा आता ह्यांनी समजा निर्णय घेतला जरी, शेड्यूल 10A प्रमाणे मोठ्या पक्षाला विरोधी पक्षनेते पदाची ती संधी मिळू शकते. आता मोठा पक्ष कोण असेल या तिघांमध्ये शिवसेना हा मोठा पक्ष आहे, त्यामुळे नैसर्गिक न्यायाप्रमाणे खरं तर शिवसेनेलाच ही संधी मिळू शकते. पाहूयात नेमकं आता पुढे काय घडेल. आणि ह्याचे अधिकार अध्यक्षांना तसेच सत्ताधारी पक्षांना दोघांनाही आहेत. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील संसदीय राज्य पद्धती आहे, म्हणजे देशात जरी संसद असली तरी महाराष्ट्र सुद्धा संसदेप्रमाणेच महाराष्ट्रामध्ये, म्हणजे वरचं सभागृह खालचं सभागृह महाराष्ट्रात देखील आहे, ज्याच्यामध्ये विधान परिषद विधानसभा या दोन्ही आहेत, जसं तिकडे राज्यसभा लोकसभा या दोन्ही गोष्टी चालतात. त्यामुळे तो नियम आपल्याला लागू होतो, 288चा 1 नियम लागू होतो. मी तुम्हाला आता अधिकार सांगतो. विरोधी पक्षनेत्याकडे का कुठल्या पॉवर असतात, कुठले वेगळे विशेष अधिकार असतात, तर सगळ्यात पहिली गोष्ट, विरोधी पक्षनेता हा मुख्यमंत्र्यांनंतर सगळ्यात महत्त्वाचा नेता, त्या विधानसभेच्या आतमध्ये तो सगळ्यात महत्त्वाचा नेता असतो. म्हणजे देवेंद्र फडणवीसानंतर जो महत्त्वाचा नेता असेल तो विरोधी पक्षनेता असतो. म्हणजे एकनाथ शिंदेच्याही वरचा आणि अजित पवारांच्याही वरचा, इथेच खरा घोळ होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनंतर दुसरे प्रमुख अधिकार विरोधी पक्षनेत्याकडे असतात. राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करणं. मी सगळे हे अधिकार का लिहून घेतलेत, कारण कुठलाही राहू नये, तुमच्या सर्वांपासून हा वंचित राहू नये, या सगळ्या गोष्टी यासाठी मी लिहून काढलेल्या आहेत. राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्याचा पहिला अधिकार हा विरोधी पक्षनेत्याचा असतो. अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चा, त्यानंतर अर्थसंकल्पावर प्रश्न विचारणे आणि तहकुबीचा ठराव हे मांडण्याचा अधिकार हा विरोधी पक्षनेत्याकडे असतो. त्यानंतर मंत्रिमंडळावर अविश्वासाचा प्रस्ताव किंवा ठराव आणून किंवा इतर ठराव आणण्याचे अधिकार देखील विरोधी पक्षनेत्याकडे असतात.
अर्ध्या तासाच्या चर्चेचा लक्षवेधीमध्ये तुम्ही ऐकलं असेल बऱ्याचदा विरोधी पक्षनेते अर्ध्या तो जास्तच मिळतो खरं पाहायला गेलं तर, अर्धा तास कोणी पाळत नाही. अर्ध्या तासापेक्षा जास्त चर्चेचा अधिकार हा लक्षवेधीमध्ये विरोधी पक्षनेत्याकडे असतो. सरकारवर अंकुश ठेवण्याची महत्वाची भूमिका ही विरोधी पक्षाची असते, विरोधी पक्ष नेत्याची असते. दंगली असतील, कायदा सुव्यवस्था असेल, खून असतील किंवा तुम्ही पाहाल असेल अपघात असतील, रेल्वेचे अपघात असतील, या सगळ्या प्रकारांवर तुम्ही म्हणजे चौकशाच्या मागण्या वगैरे जे प्रेशर आणायचं काम असतं ना प्रशासनावर, ते देखील विरोधी पक्षनेताच करत असतो. आरक्षणासारख्या मुद्द्यांवर म्हणजे सेन्सिटिव्ह विषयांवर सरकार सोबत विरोधी पक्षाचीही भूमिका, विरोधी पक्षनेत्याचीही भूमिका महत्वाची असते, त्याला देखील त्यात इन्व्हॉल्व्ह करून घ्यायचं असतं. मुख्यमंत्र्यांनंतर सभागृहात बोलण्याची पहिली संधी ही विरोधी पक्ष नेत्याला असते आणि विरोधी पक्षनेता हा आधेमध्ये कधीही उठून परवानगी मागून हा मध्ये बोलू शकतो. दुसरी गोष्ट, कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्याप्रमाणेच त्याला अधिकार असतात आणि तसे त्यांना सोयी देखील दिले जातात. मग तशी त्यांची सिक्युरिटी असेल, कॅबिनेट मंत्रीपद दर्जा तुम्ही समजू शकता. आता त्यांच्याकडे संसदीय आयुध कुठली असतात हे लक्ष देऊन ऐका. संसदीय आयुध: हक्कभंग प्रस्ताव, स्थगन प्रस्ताव, अंतिम आठवडा प्रस्ताव. राज्यपालांच्या भाषणानंतर विरोधी पक्षनेता हा चर्चेला सुरुवात करत असतो. राज्यपालांचं भाषण झालं, चर्चेला सुरुवात करायची, मग विरोधी पक्षनेता हा पहिली सुरुवात करणार. बघा अधिकार कसे आहेत विरोधी पक्षनेत्याचे. अर्थसंकल्पावर पहिले भाषण विरोधी पक्षनेता करत असतो. अर्थसंकल्पावर अतिशय महत्वाची गोष्ट आहे. राज्याचा अर्थसंकल्प, त्याच्यावर काय म्हणजे आक्षेप असतील, काही सुधारणा असतील, या सगळ्यावर पहिली प्रतिक्रिया ही विरोधी पक्षनेत्याची असते. त्यानंतर सरकारमधील कोणत्याही खात्यांसंदर्भात माहिती मागवणे. कुठल्याही मंत्र्याला विधानसभेत उभे राहून काही गोष्टींचे जाब विचारणे, त्याच्याकडनं काही गोष्टींची माहिती मागवणे, या सर्वांचे अधिकार विरोधी पक्षनेत्याकडे आहेत आणि सरकारला ती माहिती देणं हे देखील बंधनकारक आहे. बघा अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत या. कामकाजात तसेच सल्लागार समिती संदर्भात अनेक अधिकार किंवा अधिवेशन ठरवताना विरोधी पक्षनेत्याला विचारावे लागते. म्हणजे अधिवेशनाच्या तारखा वगैरे जे काही असेल ते सर्व करताना विरोधी पक्षनेत्याला सुद्धा विश्वासात घ्यावं लागतं. सर्व महत्वाच्या खात्यांचा म्हणजे सर्व ज्या म्हणजे राज्यभर जी काही मंत्रालय आहेत, आता सत्ताधारी पक्ष त्या मंत्रालयांमध्ये असतात, म्हणजे मंत्रिपद त्यांच्याकडे असतात. विरोधी पक्षांकडे मंत्रालय नसतं किंवा कुठलं मंत्रिपद नसतं, पण सर्व महत्वाच्या खात्यांचा विरोधी पक्षाच्या वतीने प्रमुख हा विरोधी पक्षनेता असतो. अनेक गोष्टी आहेत विरोधी पक्ष नेत्याच्या बाबतीतल्या, पण मला वाटतं इतक्या जरी तुम्हाला समजल्या तरी तुम्ही समजू शकता की मी कुठल्या मुद्द्याला हात घालायचा प्रयत्न करतोय आणि हे पद आपल्यासाठी का महत्वाचं आहे. ते यासाठी महत्वाचं आहे कारण या सगळ्या गोष्टींच्या मार्फत आपण जनतेचे प्रश्न तिथे सभागृहाच्या आतमध्ये, कारण हा सगळा प्रकार शेवटी राज्याचा विकास कुठून होणार आहे तर सभागृहाच्या आतमध्ये बसून होणार आहे. राज्याचा विकास आणि राज्याच्या विकासावर प्रश्न कुठे उपस्थित केले जाऊ शकतात तर बाहेर नाही, तर ते आत उपस्थित केले जाऊ शकतात. तर आतमध्ये बसल्यानंतर तसे अधिकार आपल्याकडे यावेत. बघा विरोधी पक्षनेता नसेल तर प्रत्येक पक्ष आपापला गटनेता ठरवतो, पण गटनेत्याचे अधिकार हे पक्षांतर्गत असतात. तिथे विधानसभेमध्ये किती अधिकार असतात गटनेत्याला आणि विरोधी पक्षनेत्याला, याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आपण गटनेते ठरवू शकतो प्रत्येक जण आपापला, पण विरोधी पक्षनेता ठरवणं हे फार जिकरीचं असतं. आणि त्यासाठी आता जर तशी परवानगी आपल्याला मिळत असेल, तशा प्रकारच्या गोष्टी घडत असतील, सुदृढ लोकशाहीचं आणि कोत्या मनाचं दर्शन जर घडवणार नसतील, तर पाहूयात महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये शिवसेनेचा विरोधी पक्षनेता आपल्याला दिसायला हवा. कारण नैसर्गिक न्यायाने शिवसेनेचं संख्याबळ हे मोठं आहे, 20 आमदारांचं संख्याबळ आहे शिवसेनेकडे आणि त्यामुळे शिवसेनेचा विरोधी पक्षनेता हा बनू शकतो. ज्या ज्या गोष्टी घडतील या संदर्भात ज्या ज्या टिप्पण्या मला दिसतील त्या सर्व तुम्हा सर्वांसमोर घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेल. प्रार्थना करूयात की हे पद आपल्याकडे यावं. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.